हे चारही पीठ एकजीव करत आहोत। त्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं मीठ आणि थोडंसं गरम केलेलं 1.5 चमचा तेल आणि त्यानंतर याचा आपण कोमट पाण्यामध्ये थोडासा घट्टसर उंडा बांधणार आहोत। अशा पद्धतीने मी थोडं गरम तेल घातल्यानंतर हे मिश्रण हाताने मिक्स करत आहेत, जेणेकरून ह्यामध्ये सर्व मिश्रणामध्ये तेल व्यवस्थितरित्या मिक्स होईल। पद्धतीने आपण घट्टसर उंडा बांधलाय। आता हा उंडा 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू। तोपर्यंत आपण बाकरवडीचा मसाला बनवण्यासाठी घेऊ। मसाला बनवण्यासाठी मी थोडेसे अख्खे धने, 7-8 मिरे, त्याच्यानंतर 2 मोठे चम्मच तीळ, थोडीशी सौंफ आणि थोडंसं जिरं हे असं 2 मिनिटं परतून घेत आहे। त्यानंतर त्या मिश्रणामध्ये मी थोडंसं खोबऱ्याचा खीस टाकला आणि 1 ते 2 मिनिट परतवले। आता हे मिश्रण आपल्याला थंड होऊ द्यायचंय आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचंय। मिश्रण थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेतलाय। त्यामध्ये परत आपण 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मीठ, थोडंसं अर्धा चमचा काळं मीठ, त्यानंतर थोडीशी साखर आणि थोडीशी हळद ऍड केलेली आहे। आपण आता या मिश्रणाला मिक्सरच्या साहाय्याने वाटून घेऊयात। अशा पद्धतीने आपण बनवलेल्या उंड्याची एक चौकोनी पोळी लाटली। त्यामध्ये आपण बेसमध्ये चिंचेची आंबट गोड चटणी टाकली आणि आपण बनवलेला हा मसाला ऍड केला आणि त्यानंतर आपण त्याचा असा छानसा रोल बनवला। आता आपण ह्याला मागे पुढे थोडंसं फिरून सेट करून घेऊ आणि ह्याच्या बाकरवड्या कट करू। अशा पद्धतीने मी उंड्याची अशी मोठी लांबुळकी पोळी आपण लाटलेली आहे। आता याच्या कडा आपण कापून घेऊन याला स्क्वेअर शेप मध्ये करू। पद्धतीने मी याच्या कडा काढून टाकलेल्या आहेत। आता यावर आपल्याला चिंचेची आंबट गोड चटणी लावायची आहे बेसमध्ये। अशाच पद्धतीने मी ह्याच्या बेसला चिंचेची आंबट गोड चटणी टाकली। आता आपण यावर आपला हा बनवलेला मसाला टाकून थोडासा प्रेस करूयात। आपण थोडीशी काठ मोकळी ठेवलेली आहे, जेणेकरून आपल्याला ही बाकरवडी नंतर पॅक करायची आहे। आता आपण बनवलेला हा जो मसाला आहे तो आपण स्प्रेड करून घेऊ। हलक्या हाताने आपण तो मसाला यावर प्रेस करू। स्प्रेड झाल्यानंतर आपण याचा रोल बनवत घेऊ। ज्या साईडला आपण जागा सोडलेली आहे त्या साईडच्या अपोजिट साईडने आपण याचा रोल बनवत घेऊ। अशा पद्धतीने जे पोर्शन आपण मसाला न लावता ठेवलं होतं त्या पोर्शनला थोडासा पाण्याचा घोट लावून घेऊ आणि हा रोल या साईडने पूर्ण चिटकून घेऊ। अशा पद्धतीने आपण रोल बनवून घेतलेला आहे। याला थोडं मागे पुढे हलक्या हाताने प्रेस करू आणि आता याला चाकूच्या सहाय्याने छोट्या छोट्या बाकरवडीच्या पीसेसमध्ये कट करून घेऊ। आपल्या बाकरवड्या कट झालेल्या आहेत, आपण पाहू शकता त्याच्या लेयर किती सुंदर झालेल्या आहेत। आता आपल्याला या बाकरवड्या लगेच तळण्यासाठी घ्यायच्या नाहीयेत। आपण एक पातळ कपड्याने याला झाकून ठेवू किमान अर्धा तास आणि त्यानंतर आपण याला तळण्यासाठी घेऊयात। अशा पद्धतीने आपल्या बाकरवड्या आपण कट केलेल्या आहेत। जर व्यवस्थित वाटत नसतील तर त्याला तुम्ही हाताच्या सहाय्याने गोल शेप देऊ शकता। आता आपण याला 5 ते 10 मिनिटं 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवू आणि तोपर्यंत तेल मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवू। आपल्या बाकरवड्या या मस्त मंद आचेवर छान तळून घेऊयात।